तुम्हाला काय वाटतं ह्या वेळेस पंतप्रधान म्हणून कोण झालं पाहिजे? राहुल गांधी. राहुल गांधी कशामुळे? त्यांचं काम आहे, नॉलेज आहे, शिकलेलं आहे, माहिती आहे राजकारणाची, शिकल्या सवरलेलं आहे आणि राजकारणी घराण्यातलं आहे, त्याच्यामुळं. आता जे 70 वर्ष काँग्रेसचे होते, 10 वर्ष मोदी सरकाराचे, यामध्ये बदल काय वाटतो? 70 वर्षामध्ये कुणी काम केलेलं आहे? तुम्ही आत्ताचा माईक पकडलेला आहे, ह्यांनी जो मोबाईल पकडला आहे, कुणी आणला आहे 70 वर्षात? 10 वर्षापूर्वी आला आहे का 70 वर्षात आला आहे? साहजिकच आहे ना, आलेलेच आहे ना. मग आता मोदीचे इतके विकासाचे कामं दिसतात लोकांना, रोडा दिसतात, मेट्रो दिसतात, तर तुम्हाला वाटत नाही का की विकास झालेला आहे? मेट्रो, अजून काय म्हटले? रोड वगैरे. अहो, रोड तर पहिल्यापासून होते, रोड करतोय आता आहे त्यांचं नितीन गडकरी साहेब. त्याच्या पहिले पण आपला एक्सप्रेस हायवे झालाच का नाही? झाला ना, अटल बिहारींच्या काळामध्ये झाला की. पण त्याच्यावर रोड नव्हते का 70 वर्षात? होते ना. मग आता 2024मध्ये पंतप्रधान राहुल गांधी होतील का? लोकांनी साथ दिली तर का नाही होणार? एखाद्या शिकल्या सवरलेल्या पंतप्रधानाच्या का आपल्या देशाचं हे करतोय नेतृत्व, तर सगळ्यांनाच मान्य होईल ना. राज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून कोण आवडेल? मुख्यमंत्री जर BJPचा असेल तर नितीन गडकरी आवडेल. आणि खासदार कोण झालं पाहिजे? एकीकडे आहे मुरलीधर मोहोळ, दंगेकर, वसंत मोरे, कोण झालं पाहिजे? सर्वांच्या तोंडावर रवींद्र दंगेकर आहे, कामाला येतो रात्री अपरात्री, मी केव्हाही. सगळ्यांच्या तोंडावर आहे तर तेच. खूप खूप धन्यवाद सर तुमचं. कॅमेरामॅन मनीषासह कॅलडस न्यूज पुणे. वाटते की ह्या वेळेस पंतप्रधान म्हणून कोण झालं पाहिजे? राहुल गांधी. राहुल गांधीच कशामुळे? नको मोदी, नको मोदीचं आम्हाला नाही आवडलं काम. म्हणजे जे आता 10 वर्षामध्ये मोदी सरकार झाली आणि काँग्रेस 70 वर्षामध्ये, याबद्दल बदल काय वाटतो तुम्हाला? 70 वर्षात भरपूर काय आलं आहे, फक्त 10 वर्षात असं नाही की 10 वर्षातच सगळं आलं आहे. 70 वर्षातून IT पार्क वगैरे सर्व बऱ्याचशा गोष्टी त्यावेळेस पण आलेल्या आहेत. आमच्या इथं IT पार्क आलेले आहेत, या गोष्टी हे सगळे हायवे वगैरे आमच्याच काँग्रेसच्या काळात झालेले आहे. असं नाही की BJP आले म्हणून आमचे त्या रोड झाले. काँग्रेसच्या काळातच आमचा खरा विकास झाला आमच्या पिंपरी शहराचा. तर तुम्हाला वाटते का राज्यामध्ये कोण मुख्यमंत्री म्हणून झालं पाहिजे? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेच कशामुळे? कारण जे कोविड काळात त्यांनी जे काम केले, जे तळागाळात जाऊन, ते काम मला नाही वाटत अजून दुसरं कोणाला जमलं असतं. ते काम त्यांनी करून दाखवलेलं आहे. तुम्हाला काय वाटतंय सर? नाही, मला काय कोणीही चालेल. तुम्हाला वाटते का की दादा की जे आता राम मंदिर बनवलं, ह्याचा फायदा BJPला होईल का? होईल ना. जे असतील, जे राम भक्त ते नक्कीच BJPला वोटिंग करतील. पण असं नाही की सर्वच हिंदू BJPला वोटिंग करतील. एवढं लोक असं म्हणतात की देश उंच पातळीवर गेलेला आहे, तर हां नाही म्हणजे मोदीमुळे, तर ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला नाही वाटत तसं काय. असा कुठला माणूस आला आणि देश वर गेला असं काही नाही. देश हा विकसित होतच असतो. का कोण आला म्हणून तर आता ही मेट्रो आहे, आता ही मोदी आले म्हणून मेट्रो असं झालं नाही, असं नाही. मोदी नसते तरी ही मेट्रो आली असती. जगाच्या बरोबर आपण पण आपला विकास होत असतो, असं काही नाही. जसं आता काँग्रेस भारत जोडो यात्रा करतात, विरोधी एकत्र झालेत, ह्याला काँग्रेसला फायदा होईल? होऊ शकतो, होऊ शकतो. तर तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी होतील का नाही? बघू आता 4 तारखेला. नाही, जसं म्हणजे 400 पारचा नारा लावतात, तर तसं 400 पार तर होणार नाही. मोदी सरकार महागाईच्या दृष्टीने परवडत नाही, पण देशाला पंतप्रधानमधून मोदी असतील तर नक्कीच आवडेल. मुद्दा असा आहे, महागाईच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर मग मात्र मोदींचा काही उपयोग नाही. त्याचं कारण असं आहे की आज 40 ठीक आहे, जनता सगळी काही शिकलेली नाही. जनता निम्मी शिकली, निम्मी अडाणी आहे, काही जनता अशिक्षित पूर्ण आहे. बरं, ह्या सगळ्याला कारणीभूत काय होतं? माणसाची आर्थिक परिस्थिती. आर्थिक परिस्थिती असेल तर माणूस 4 गोष्टी चांगल्या बोलू पण शकतो, करू पण शकतो आणि वागू पण शकतो. नमस्ते मॅडम. तुम्हाला काय वाटतं देशामध्ये पंतप्रधान मोदी झालं पाहिजे का राहुल गांधी? पंतप्रधान मोदी किंवा गांधी असा विषय नाही आहे. लोकांना पुढे घेऊन जाणारा पाहिजे, सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना कळाले पाहिजे. देशाचा विकास म्हणजे नुसता शहर बदलून होणार नाही, तर तुम्ही खेडेगाव पूर्ण एकदम आदिवासी भागात जाऊन काम करणारा माणूस पाहिजे. ते असे सर्व लोकाभिमुख माणूस तिथं पाहिजे. कोणत्याही एखाद्या पक्षाचा, धर्माचा, जातीचा अजेंडा घेऊन माणूस जगणारा तो पंतप्रधान नको आहे, अशी आमची भावना आहे.